अभी तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए, अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। एक नाव आणखी पुढे येत आहे. सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती एका हिंदू एक नेते होते, त्यांना तो कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता, त्याला नंतर जामीन झाला. सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाकळी परिसरातला, आणि याचा या हिंसेतला संबंध काय होता? जसं मी सांगितलं, हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावरही कारवाई करू. सर, नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत, याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील ह्या 2 तासामध्ये? जसं म्हणजे आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे, कारण हे एकच वेळेस असे निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो. हे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतले. जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो. आत्ताचे नाव समोर आहे माझ्याकडे, ते आकडा नाही आहे. मी सी that about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrangal case when they were produced. Why was PCR not? Please check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे. गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे. या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे. तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती. आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचे पालन केलं पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असा केला तर जसे आमची गोष्टी तपासून पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिलेली आहे. संचारबंदी संदर्भात आढावा घेऊन निर्णय घेतला जातोय असंही ते म्हणाले.